माऊली रामकृष्ण हरी. सगळा पसारा बाजूला ठेवा आणि हा अनुभव तुम्ही फक्त एकदा ऐका. स्वतः माझ्यासोबत घडलेला त्या पंढरपूरच्या पांडुरंगाचा प्रसंग मंडळी तुम्हाला सांगतोय. अक्षरशः हा अनुभव ऐकल्यानंतर तुम्ही चकित होऊन जाल. अगदी देहभान विसरून जाईल, तुम्ही तहानभूक विसरून जाल, असा एक अनुभव तुम्हाला सांगतोय. आणि हा अनुभव स्वतः माझ्यासोबत घडलेला आहे. रात्रीचं मला एक स्वप्न पडतं आणि त्या स्वप्नामध्ये एक महिला येते. साधारणतः 30-35 वर्ष वयाची ती महिला. मळलेली तिची साडी आणि फाटलेल्या ठिकाणी त्या साडीला तिने वरती ठिगळं लावलेली आणि उन्हातानाने तिची त्वचा अगदी रापलेली. तिच्या डोक्यावरती एक पाटी असते आणि त्या पाठीमध्ये चिखल असतो आणि त्या चिखलावरती विठ्ठल रखुमाईची मूर्ती असते. आणि अशा पद्धतीची ती महिला माझ्या स्वप्नामध्ये येते. बघा, अक्षरशः हा अनुभव तुम्ही ऐकून जावा, तुमच्या पायाखालची माऊली जमीन सरकून जाईल. अक्षरशः अशा पद्धतीची ती महिला माझ्या स्वप्नामध्ये येते. डोक्यावरती ती चिखलाची पाटी असते आणि त्याच्यावरती विठ्ठल रखुमाईची मूर्ती असते. आणि ती महिला माझ्या समोर येते आणि बोलते की बाळा, तुझ्यामुळं माझ्या विठ्ठलाला विठा उचलावे लागतात. आणि मंडळी, ती डोक्यावरती असणारी चिखलाची पाटी ती महिला खाली टेकवते आणि क्षणार्धामध्ये चमत्कार असा घडतो की त्या चिखलाच्या पाटीमध्ये असणारी तिसरी विठ्ठलाची आणि रखुमाईची मूर्ती गायब होते. आणि दचकून मी झोपेमधून जागा होतो. आणि जे काही घडतं ते ऐकल्यानंतर मंडळी मात्र तुमचा थरका पडून जाईल. नव्हे तुम्ही देहभान विसरून जाल. तुम्ही बोलाल की हे असंही घडू शकतं. होय मंडळी, असंही घडू शकतं. नक्की घडलं काय, नक्की हा अनुभव काय, हा प्रसंग काय, तुम्ही फक्त सविस्तरपणे बघा. चला सविस्तरपणे ही स्टोरी, ही कथा तुम्हाला सांगायला सुरुवात करतो. अक्षरशः मंडळी, स्वतः वैयक्तिक माझा हा अनुभव आहे. नक्कीच नेमकं पुढं काय झालं ते या स्टोरीमधून तुम्हाला बघायला भेटेल. माऊली ती पंढरपूरची श्री विठू माऊली किती कृपाळू आणि कनवाळू माऊली आहे हे तुमच्या लक्षामध्ये येईल. हा उगच आषाढी कार्तिकीला लाखो भक्त मंडळी येत नाहीत. तो वैष्णवांचा मेळा, ती वारी एवढी मोठी उगीच भरत नाही. कुणाला तरी काहीतरी अनुभव आलेले असतील. मंडळी, माझा अनुभव तुम्हाला सांगतोय. सांगत असताना अक्षरशः घाम फुटतोय मला. नेमकं काय झालं माझ्यासोबत, नेमकं काय घडलं ते तुम्हाला सांगणारच आहे. निराकार तो निर्गुण ईश्वर कसा प्रकटला असा विटेवर, वेदांनाही नाही हो कळला अंत पार याचा, कान राजा तो पंढरीचा, मुखामधून शब्द फुटत नाहीत, जीभ नीट वळत नाहीये. कसा आणि कधी अनुभव तुम्हाला सांगावा असं मला झालेलं होतं. चला हा अनुभव मंडळी तुम्हाला सांगायला सुरुवात करतो. कटेवरती हात आहेत, विटीवरती तो उभा आहे. हातामध्ये कुठलंच शस्त्र नाही, हात पूर्णपणे मोकळे आहेत. परंतु तो सगळं काही बघतोय या जगामध्ये काय चाललंय. नव्हे हे जगच तो चालवितोय. या जगामध्ये वावरणारे प्रत्येक जीव निर्जीव, प्रत्येक माणसं, त्यांचा स्वभाव, त्यांचं कर्म, या सगळ्यांचं मोजमाप तो टिपतोय त्या डोळ्यांनी. आता मंडळी तुम्हाला सांगतो की त्या श्री विठ्ठलाचा माझ्यासोबत नेमका काय अनुभव आला. मंडळी, एकदा आम्ही 10वी मध्ये असताना 3 जण मित्र पंढरपूरला गेलेलो होतो. इयत्ता 10वी मध्ये आम्ही शिकत होतो आणि तेव्हा आम्ही पंढरपूरमध्ये गेलो. शाळेमधून मधल्या सुट्टीमधून आम्ही निघून थेट पंढरपूरला गेलो. वाळवंटामध्ये गेलो. भक्तांची बरीच गर्दी जमलेली होती. त्या पंढरीच्या पांडुरंगाचं दर्शन घ्यायला अक्षरशः रांगा लागलेल्या होत्या. आणि तेव्हा मात्र काय आमच्या मनी भाव नव्हता किंवा देवाबद्दल एवढी फार तितकी श्रद्धा नव्हती. आम्ही आपलं सहज गेलेलो होतो, एक गंमत म्हणून. आणि मग वाळवंटामध्ये गेलो. त्या ठिकाणी नदीमध्ये उतरून आंघोळ वगैरे केले आणि बघितलं की दर्शनासाठी आता जायचं म्हटलं तर फार रांगा लागलेल्या आहेत. आणि मग एवढ्या रांगेने उभा राहून ताटकळत जायचं आणि तिथं जाऊन भेटणार तरी काय आहे. त्याच्याऐवजी आम्ही ठरवलं की आता आंघोळ वगैरे केली, मस्तपैकी इकडे तिकडे फिरायचं आणि आपलं परत घरचा रस्ता धरायचा. परंतु जात असताना आमची नजर एक ठिकाणी गेली की त्या वाळवंटामध्ये एक फोटोवाला होता. त्यानं विठ्ठल रखुमाईचं एक मूर्त्या पाठीमागे ठेवलेल्या होत्या. पाठीमागे एक हिरवा पडदा होता आणि तो तिथे आलेल्या लोकांचे फोटो काढत होता आणि ते काढलेले फोटो विकत होता. आम्हालाही मोह आवरला नाही. वाटलं की आता जावं आणि फोटो काढावे. बघा मंडळी, अक्षरशः भान हरपून टाकणारा हा सगळा काही अनुभव आहे की तो जगाचा मालक उगच म्हणत नाहीत. पांडुरंगाचा हा अनुभव तुम्ही फक्त ऐकून जावा. त्या ठिकाणी आम्ही 3 जण मित्र फोटो काढण्यासाठी गेलो आणि तो फोटोग्राफर सगळ्यांचे फोटो काढत होता
आणि त्याच्या हाताखाली साधारणतः एक 10-11 वर्षाचा एक लहानगा मुलगा होता. आणि तो मुलगा त्या फोटोग्राफरने जे फोटो काढलेले आहेत तर ते फोटो ते जे गिराईक आहे तर त्या गिरायकांना द्यायचे आणि त्यांच्याकडून पैसे घ्यायचे एवढंच काम करीत होता. फोटो काढण्यासाठी बरीच लोक येत होती. आम्हीही गेलो. त्या फोटोग्राफरने आमचे छानपैकी फोटो काढले आणि त्या मुलाकडे दिले. त्या मुलाने ते फोटो आमच्या हातामध्ये दिले. मात्र तो मुलगा पैसे घ्यायचं विसरला. बरीचशी गिराईक आलेली होती आणि त्या गोंधळामध्ये तो फोटोग्राफर आणि तो मुलगाही होता. फोटो काढत होता आणि तो मुलगा पैसे जमा करायचे आणि ते गिरायकाला फोटो द्यायचे काम करीत होता. मंडळी, तेवढ्यातच एक गोष्ट अशी घडली की तो मुलगा आमच्याकडून पैसे घ्यायचं विसरला. आम्ही 3 जण पोरं इयत्ता 10वी मध्ये होतो. आम्ही साधारणतः एक 16-17 वय असेल आमचं. तर 3 जण असंच बाजूला थांबलो आणि एकमेकांना खुणावलं की अरे आपले पैसे घ्यायचे तो मुलगा विसरलाय, चला आपण आता इथून निघून जाऊया. आणि पैसे न देता हळूच आम्ही तिथून बाजूला सरलो आणि घाटाच्या पायऱ्या चढत वरती आलो. परंतु मंडळी, तेवढ्यात तो जो लहानगा मुलगा त्या फोटोग्राफरच्या हाताखाली कामाला होता तो अगदी धावत त्या घाटाच्या पायऱ्या चढत अगदी आमच्या समोर येऊन उभा राहिला आणि बोलला की काय रे दादा हो, अरे देवाला आलायस तुम्ही आणि आमचे पैसे बुडवून निघालायस होय, पैसे द्या, आमचं पैसे द्या. व्याकुळ होऊन तो बोलू लागला. आम्ही बोललो की ठीक आहे भैया, आम्ही दर्शन घेऊन परत येतो आणि जाताना तुझे पैसे देतो. तो मुलगा इतकंच बोलला, बरं ठीक आहे पण द्या बरं का. असं बोलून तो मुलगा पाठीमागे वळला आणि परत त्याच्या कामाला लागला. आता आम्ही दर्शन घ्यायचं रद्दच केलेलं होतं. आम्ही थेट घरी जाणार होतो आणि आम्ही एकमेकांमध्ये चर्चा करू लागलो की अरे आपल्याला कुठं परत इथं यायचंय, फोटो तर आता आपल्याला भेटले, छान फोटो आहेत सगळे. आणि फोटो बघत आम्ही निघालो. आम्ही ठरवलं की बघता येईल किंवा त्याचे पैसेच द्यायचे नाहीत, पैसे बुडवायचे असं आम्ही ठरवलं. आणि परत आम्ही रस्त्याला आलो आणि रस्त्यावरती येऊन परत घरी आलो. मंडळी, 2 दिवस निघून गेले आणि 2 दिवसानंतर रात्रीचं मला एक स्वप्न पडलं. आणि त्या स्वप्नामध्ये एक साधारणतः 30-35 वर्षाची एक बाई होते, एक महिला होते. आणि ती जी महिला आहे अगदी मळकट रंगाची साडी वगैरे नेसलेली असते, हात सगळे चिखलामध्ये माखलेले असतात, पायाला सगळा चिखल लागलेला असतोय. अगदी जुनी पुराणी ती साडी नेसलेली अंगावरती बिचारी, आणि उन्हातानाने रापलेली तिची त्वचा, तिचं शरीर, विस्कटलेले ते केस, आणि अगदी गरीब अशी महिला ती स्वप्नामध्ये आली. ती महिला समोरून येत होती. तिच्या डोक्यावरती एक पाटी होती आणि त्या पाठीमध्ये चिखल होता. आणि मंडळी, त्या चिखलामध्ये साक्षात विठ्ठल रखुमाईची एक एवढी अशी टिचभर मूर्ती होती. आता ती महिला आली समोर, बाजूला तिने पाटी ठेवली आणि क्षणार्धामध्ये त्या पाटीमध्ये असणारी, त्या चिखलावरती असणारी विठ्ठल रखुमाईची मूर्तीच गायब झाली. आणि ती महिला बोलू लागली की अरे बाळा, तुझ्यामुळं माझ्या विठ्ठलाला विठा उचलाव्या लागल्यात रे. लेकरांनो, तुमच्यामुळं माझ्या विठ्ठलाला विटा उचलाव्या लागतात. आणि क्षणार्धामध्ये मला झोपेमधून जाग आली. बघतोय तर काय, कुठे ती महिला अजिबात नाही. रात्रीच्या 12-1 वाजलेले असलेल्या. आणि परत मी आपलं डोळं चोळून परत आणखीन झोपायचा प्रयत्न केला. परत झोप लागली आणि परत ती महिला परत स्वप्नामध्ये आली. जशीच्या तशी डोक्यावरती पाटी होती चिखलाची आणि त्याच्यामध्ये विठ्ठल रखुमाईची मूर्ती होती. आणि ती महिला परत बोलू लागली की दादांनो, तुमच्यामुळं माझ्या विठ्ठलाला विटा उचलावे लागतात र. आणि अक्षरशः यावेळी मात्र मंडळी, ती महिला अक्षरशः गळ 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 रडू लागली आणि म्हणू लागली की दादांनो, तुमच्यामुळं माझ्या विठ्ठलाला विटा उचलावे लागतात र. आणि परत मंडळी मला जाग आली. बघतोय तर काय, कुठेच ती महिला नाही, काहीच नाही. पहाटेच्या साधारणतः 3-4 वाजलेले असतील. आणि नंतर मात्र परत मी काय झोपलो नाही, अंघोळ वगैरे केली. आणि नंतर मंडळी, त्या दिवशी शाळेमध्ये गेलो. बघा, शाळेमध्ये गेलो आणि माझे जे सोबतीचे 2 मित्र होते तेही त्या दिवशी शाळेमध्ये आलेले. आणि दुपारच्या सुट्टीमध्ये आम्ही मैदानावरती बसायचो. मैदानावरती एका झाडाखाली निवांत गप्पा मारत 3 जणच बसायचो. आणि त्यावेळी आमच्यामध्ये विषय निघाला की परवा दिवशी आपण पंढरपूरला गेल्यानंतर जे फोटो काढून आणलेत ते मात्र फार एकदम 1 नंबर निघलेत. आपली आठवण म्हणून ते जपून ठेवूयात. आणि ते ठेवत असतानाच आमच्यामध्ये चर्चा रंगली. अरे कसं आपण त्या पोराला फसवलं, पैसे न देताच तिथून आलो. आणि बोलत असताना एक मित्र बोलला की अरे आपण पंढरपूरला गेलो खरं, पण त्या रात्री मला एक स्वप्न पडलं. आणि त्या स्वप्नामध्ये डोक्यावरती चिखलाची पाटी घेऊन आलेली महिला होती, वरती विठ्ठल रखुमाईची मूर्ती होती, असं तो माझा मित्र मला सांगू लागला. आणि मीही त्याला बोललो की अरे सेम हेच स्वप्न मला सुद्धा पडलेलं होतं.
मंडळी तिसरा जो मित्र आहे, तिसरा जो आहे आमचा जोडीदार, तो मात्र शांतपणे आमचं बोलणं ऐकत होता आणि थोड्या वेळाने अगदी एकदम शांतपणे तो बोलला की अरे होय, मला सुद्धा हेच स्वप्न पडलेलं होतं. काय मंडळी, आमच्या तिघा मित्रांच्या स्वप्नामध्ये ती महिला गेलेली होती. त्या रात्री तिघांच्याही स्वप्नामध्ये गेलेली होती आणि तिघांनाही बोलत होती की बाळांनो, तुमच्यामुळं माझ्या विठ्ठलाला विटा उचलाव्या लागतायत र, तुमच्यामुळं माझ्या विठ्ठलाला चिखल माळावा लागतोय, असं ती महिला बोलू लागली. मंडळी, काय असेल, अक्षरशः काळजाला पाझर फोडणारी ही सगळी काही स्टोरी आहे. किती कृपाळू आणि कनवाळू ती माऊली आहे, किती वात्सल्य सिंधू आहे ती पंढरपूरची विठू माऊली, हे तुमच्या मात्र लक्षामध्ये येईल की ही ती सगळ्या पंढरपूरच्या त्या पांडुरंगाची सगळी लीला होती. बरं, नेमकं काय घडलं ते तुम्हाला सांगतो की आम्ही ठरवलं की कोणत्या त्या विटभट्टीवरती ती महिला आहे, आपण परत एकदा जाऊन पंढरपूरला बघायचं. हे स्वप्न खरं असेल का? कारण त्या रात्री आमच्या तिघांच्याही स्वप्नामध्ये ती महिला येते न असं बोलते. एवढं काही स्वप्न नाही, तिघांनाही समानच स्वप्न, तिघांनाही सारखंच स्वप्न कसं काय पडलं असेल. आम्ही ठरवलं आणि 1-2 दिवसानंतर सकाळच्या सुट्टीमध्ये शाळेमधून आम्ही परत पळ काढला आणि परत तिघेजण पंढरपूरला आम्ही गेलो. आता जात असताना रस्त्यावरती येणं जाणारे जे वाहनं आहेत किंवा ट्रक आहेत त्यांना हात करून आम्ही जायचो. तर तसंच गेलो पंढरपूरला आणि पंढरपूरला गेल्यानंतर इकडं तिकडं बघायला सुरुवात केली की कोणत्या विटभट्टीवरती ती महिला आहे जी आपल्या स्वप्नामध्ये आलेली होती. 1-2 विटभट्टी आहे तिथं बघितलं, परंतु तिथे काय ती महिला अजिबात दिसली नाही. मंडळी, एक ठिकाणी एक विटभट्टी आम्हाला दिसली आणि त्या विटभट्टीमध्ये एका बाभळीच्या झाडाखाली सावलीला एक महिला मात्र दिसली आणि तिचा एक मुलगाही तिच्या बाजूला होता. आता आम्ही त्या ठिकाणी जायचं ठरवलं की खरंच ती महिला असेल का. दूरवरून तर तशीच महिला दिसत होती जशी आमच्या स्वप्नामध्ये आलेली होती. बघा मंडळी, ती जी माऊली आहे, ती जी स्त्री आहे, ती जी महिला आहे, जी आमच्या स्वप्नामध्ये आलेली होती, तीच महिला जशीच्या तशी त्या विटभट्टीवरती होती. आणि आम्ही पुढे गेलो, बघितलं, मळकट रंगाची साडी नेसलेली, त्या फाटलेल्या साडीला ठिगळं लावलेली, त्या चिखलाने तिचे हात भरलेले, ती चिखल मळत होती, सगळ्या अंगावरती चिखलाचे शिंतोडे उडालेले, उन्हातानाने रापलेली तिची ती त्वचा. आणि मंडळी, आम्ही त्या महिलेच्या तिकडे त्या बाजूला जात असतानाच तिकडून तो मुलगा पळत आला आणि बोलला की मम्मी, आई आई, हो खीत ते पोरं, ह्यांनीच माझे पैसे, आमचे जे फोटो काढलेले पैसे आहेत ते फोटो न देता, ते पैसे न देता निघून गेली ही पोरं, यांनीच माझे फोटोचे पैसे बुडवलेत, असं म्हणून व्याकुळ होऊन अक्षरशः रडकुंडी येत तो मुलगा त्या आईला बोलला. बघा मंडळी, ती महिला आहे, तिनं आमच्याकडे बघितलं आणि स्वप्नामध्ये येऊन जसं बोलली होती की बाळांनो, तुमच्यामुळं माझ्या विठ्ठलाला विटा उचलावे लागतायत र, तशीच ती महिला आम्ही प्रत्यक्षात आज समोर गेल्यानंतर तीच तशीच बोलत होती की बाळांनो, तुमच्यामुळं माझ्या विठ्ठलाला विटा उचलावे लागतायत र. आता मात्र आमचं डोळ्यावरती सुद्धा विश्वास बसेना की जे आपल्या स्वप्नामध्ये घडलेलं होतं, जी महिला, जी स्त्री, जी माऊली आपल्या स्वप्नामध्ये आली होती, ती तर आज प्रत्यक्ष इथं आहे. आणि काही दिवसांपूर्वी पंढरपूरला गेल्यानंतर त्या फोटोवाल्याच्या हाताखाली कामाला असणाऱ्या त्या मुलाचे जे पैसे बुडवले होते, तो त्या महिलेचा मुलगा होता आणि तो 10-11 वर्षाचा मुलगा त्या विटभट्टीवरती काम करीत होता. आता बघा मंडळी, त्या महिलेने आम्हाला सविस्तरपणे सगळं काही सांगायला सुरुवात केली. बघा मंडळी, विषय नेमका काय होता आणि त्या पंढरीच्या पांडुरंगाची ही लीला काय आघात आहे. बघा की जो मुलगा त्या फोटोग्राफरच्या हाताखाली कामाला होता, साधारणतः त्याला 100 रुपये दिवसाला भेटत असतील, परंतु जसं आम्ही पैसे त्याचे न देता तिथून निघून आलो, तसं मात्र त्या फोटोवाल्याने, त्या फोटो काढणाऱ्या माणसानं या हाताखालच्या त्या मुलाला कामावरून काढून टाकलं. तो त्याच्यावरती रागावला. अरे, गिराईक पैसे न देताच फोटो घेऊन गेलं, तू काय करतोय. तो रागावला त्या लहान मुलावरती आणि त्या मुलाला कामावरून त्यानं काढून टाकलं. आणि मंडळी, मात्र नंतर असं घडलं की त्या फोटोवाल्याच्या हाताखाली सुद्धा त्याला 100 रुपये भेटत होते आणि इकडं मात्र विटभट्टीवरती त्याला 100 रुपयेच भेटत होते. आणि तो जो मुलगा आहे, त्याची जी आई आहे, ती जी माऊली आहे, तिला मात्र 250 रुपये हजरे होते. आणि त्या मुलाचे वडील त्या माऊलीचे, त्या महिलेचे जे पती आहेत, तिचा जो नवरा आहे, तो मात्र आजारी होता. एका आजारावरती तो झुंज देत होता. तो मात्र त्या माता माऊलीचा पती अंतरुणाशी खिळून होता आणि हा लहानगा मुलगा मात्र आपल्या आईसाठी, आपल्या आई वडिलांसाठी
काम करीत होता आणि 100 रुपये फक्त त्याला त्या वीटभट्टीवरती भेटत होते. आता त्या आईचं म्हणणं आमच्या लक्षामध्ये आलं की आम्ही त्या मुलाचे पैसे न देता तिथून निघून गेल्यामुळं त्या मुलाला तिथून कामावरून काढलं, म्हणून त्या मुलाला इथं विटा उचलाव्या लागल्या, चिखल थापावा लागला, वीटभट्टीवरती त्या 10-11 वर्षाच्या मुलाला काम करावं लागलं. आणि अक्षरशः बघा ना माऊली, त्या मुलाची आई आमच्या स्वप्नामध्ये येऊन बोलत होती की बाळांनो, तुमच्यामुळं माझ्या विठ्ठलाला विटा उचलाव्या लागतात. आणि सांगायचं विसरूनच गेलो की त्या मुलाचं नाव सुद्धा विठ्ठलच होतं. आता पुढं काय घडलं तर त्या माऊलीनं आम्हाला सगळं काही सांगितलं बघा मंडळी. आणि आम्ही तिथून परत मात्र त्या आईची भेट घेतल्यानंतर घरी आलो. आणि घरी येत असताना मंडळी वाटेमध्ये आमच्या शाळेचा जो शिपाई असतो तर त्या शिपायाने आम्हा तिघाला बघितलं आणि त्यानं आमच्या वर्ग शिक्षकाला सांगितलं की ही 3 मुलं आहेत, ती मुलं शाळेमध्ये दप्तर ठेवून पहिल्या सुट्टीमध्ये पंढरपूरला जाऊन फिरत बसतात. बघा बघा, ते आमच्या शिक्षकाला सांगितलं. आणि दुसऱ्या दिवशी आम्ही शाळेमध्ये गेल्यानंतर त्या शिक्षकाने आम्हाला बोलवून घेतलं. ते जे मास्तर आहेत, आमचे गुरुजी आहेत, त्यांनी आम्हाला बोलवून घेतलं. आणि ते शिक्षक असे होते की त्यांचा स्वभाव प्रेमळ होता. जरी राग जरी त्या शिक्षकांना आला, ते जे सर आहेत अक्षरशः ते सुद्धा कदाचित हा व्हिडिओ बघत असतील, तर त्यांना जर राग आला तर ते थोड्या वेळ रागवायचे आणि नंतर मात्र प्रेमाने पाठीवरती थाप टाकायचे. त्याने आम्हा तिघांना जवळ घेतलं आणि दोघांच्या केसाला असे हाताने धरले आणि डोक्याला डोके एकमेकांच्या आपटायला म्हणजे आदळायला सुरुवात केली आणि कान ओढायला सुरुवात केली. अरे गधड्यानो, इथं शाळा सोडून तिकडे फिरत बसताय वर, असं ते रागावून आम्हाला बोलू लागले. हे 10वीचं वर्ष आहे, एवढं महत्वाचं वर्ष आहे, अभ्यास करायचं सोडून तिकडे बोंबलत फिरत बसताय वय, असं ते बोलू लागले. ते फार म्हणजे कधी न रागवणारे सर मात्र त्या दिवशी आमच्यावरती रागावले. आणि आम्ही मात्र नंतर त्या सरांना ती कथा सांगायला सुरुवात केली की सर असा असा विषय आहे आणि स्वप्नामध्ये एक आमच्या महिला आलेली होती आणि म्हणजे आमच्याकडून आम्हाला माफ करा म्हणलं, पण सर आम्ही त्या मुलाचे पैसे दिले नाहीत आणि त्याची आई आमच्या स्वप्नामध्ये आली आणि प्रत्यक्ष आम्ही बघायला गेलो तर खरोखरच तिथं ती महिला होती. असं आम्ही आमच्या त्या सरांना सांगितलं. ते मात्र आमचे सर, ते शिक्षक मात्र शांत झाले, काहीच न बोलता ते एकटक भिंतीकडे बघू लागले आणि आम्हाला हळूच आवाजात बोलले की जावा आपापल्या जागेवरती जाऊन वर्गामध्ये बसा. आम्ही आपापल्या जागी गेलो. परंतु ही स्टोरी, ही जी सांगितलेली गोष्ट आहे ती सरांच्या इतके मनाला लागलेली असावी की ती सरांनी शाळा सुटल्यानंतरच सर ते आवर्जून त्या वीटभट्टीवरती गेले आणि त्या महिलेची आणि त्या मुलाची भेट घेतली. आणि बघा मंडळी, तो जो मुलगा आहे तर तो वीटभट्टीवरती काम करीत होता. सरांनी त्याला विचारलं असेल की बाळा तुझं शिक्षण काय वगैरे काय, तर त्या मुलानं अक्षरशः मंडळी 5वी मधूनच शाळा सोडून दिलेली होती. घरची परिस्थिती तशी होती, त्यानं ती शाळा सोडून दिलेली होती. वीटभट्टीवरती आईसोबत काम करीत होता आणि त्या फोटोग्राफरच्या सुद्धा हाताखाली काम करीत होता. आता त्या शिक्षकाने, आमचे जे सर आहेत, तर त्यांनी त्या मुलाच्या आईला समजवून सांगितलं की याला तुम्ही माझ्यासोबत दररोज शाळेमध्ये पाठवत झाला, माझ्यासोबत तुम्ही याला शाळेमध्ये पाठवा. आता मात्र ती जी आई आहे तिला मात्र शिक्षणाचं जे महत्त्व आहे तर त्या सरांनी सांगितलं, बरंच काही सांगितलं. आणि मंडळी, ते जे आमचे सर आहेत तर ते दुसऱ्या दिवसापासून त्या मुलाला दररोज शाळेमध्ये घेऊन येऊ लागले. बघा मंडळी, ही जी स्टोरी आहे ही 7 वर्षापूर्वीची स्टोरी आहे. 7 वर्षापूर्वी आम्ही 10वी मध्ये होतो त्यावेळची ही स्टोरी आहे. तर त्या मुलाला शाळेमध्ये घेऊन येऊ लागले. 5वी मध्ये त्या मुलाने शाळा सोडलेली, त्याचं शिक्षण पुढे सुरू झालं आणि स्कॉलरशिपची काहीतरी एक परीक्षा होती. तर त्या परीक्षेमध्ये बहुतेक तो मुलगा पहिल्या 3 नंबरमध्ये त्या मुलाचा नंबर बसलेला होता. पुढे त्याची 10वी झाली, 10वीलाही चांगले मार्क मिळाले आणि पुढे मात्र मंडळी 10वीला चांगले मार्क असल्यामुळे चांगल्या इंजिनिअरिंग कॉलेजला, शासकीय इंजिनिअरिंग कॉलेजला त्या मुलाला ॲडमिशन भेटलं. एवढंच नाही तर कॅम्पसमध्ये त्या मुलाचं सिलेक्शन झालं आणि एका नामांकित कंपनीमध्ये तो मुलगा कामाला लागला आज सुद्धा. आणि मंडळी, ही जी गोष्ट आहे ही त्या सरांनी, त्या शिक्षकाने आम्हाला सांगितली. आणि ते सर असेही बोलत होते की तो जो मुलगा आहे त्या मुलाची आई एक साधारणतः 10-12 दिवसानंतर त्या शिक्षकांसोबत त्यांची भेट होते वाटेने येता जाता. तर ती आई बोलते त्या सरांना की सर, तुमच्या शाळेतल्या त्या 3 मुलांना मला भेटायचंय. गुरुजी, तुमच्या शाळेतल्या त्या 3 मुलांमुळेच तुमची आणि माझ्या मुलाची भेट झाली आणि माझ्या मुलाला तुमच्या रूपामध्ये साक्षात तो पांडुरंगच भेटला बघा, असं म्हणत ती माता माऊली, ती महिला रडत होती आमच्या सरांपाशी. आणि ही जी गोष्ट आहे ती आमच्या शिक्षकांनी भेट झाल्यानंतर आम्हाला सांगितली. बघा मंडळी, काय ते
काय ती अद्भुत लीला त्या पंढरीच्या पांडुरंगाची म्हणावी लागेल की त्या मुलाची आणि आमच्या सरांची ती भेट घालून देण्यासाठी ही सगळी योजना साक्षात त्या विठोबाच्या मालकानंच योजली असं म्हणायला हरकत नाही. तर बघा मंडळी, हा एक प्रसंग, हा एक अनुभव, त्या पंढरीच्या पांडुरंगाच्या लीलेचा हा एक सत्य अनुभव तुमच्यापर्यंत पोहोचवायचा मी प्रयत्न केला. उगीच नाही आषाढी कार्तिकेला एवढी अफाट अलोट अशी गर्दी होत, एवढे लाखो लोक उगीच तिथं त्या विठुरायाचं सावळं साजिरं रूप बघायला येत नाहीत. आणि हा तो विठ्ठल, तो जगाचा मालक त्या विटेपुरता, तिथं त्या दिसणाऱ्या त्या रूपापुरताच तेवढाच मर्यादित नाही बरं, या चराचरामध्ये तो सामावलाय. होय, त्याची लीला फार आघात आहे. कसा तो योग साधेल, कुठून कसा योग घडवून आणेल आणि दुःखाने ग्रासलेल्या त्या एखाद्या जीवाच्या, एखाद्या माणसाच्या आयुष्यामध्ये आनंद आणेल, ते मात्र अजिबात सांगता येणार नाही. आणि त्या मुलाच्या त्या जीवनामध्ये किती इतका सारा अगदी बदल होऊन गेला की अक्षरशः बोलण्यासाठी शब्द फुटत नाहीत. कशी असेल त्या पांडुरंगाची ही लीला. आणि कदाचित पुढे जर त्या ताईंची, म्हणजे ते जे महिला आहे, ती जी माऊली आहे, त्यांची जर कधी भेट झाली तर नक्कीच एक व्हिडिओ सोडेन, एक व्हिडिओ आपल्या चॅनलवरती टाकायचा प्रयत्न करेन. तर धन्यवाद मंडळी. हा प्रसंग नक्की तुम्हाला कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगा. भेटूया आपण पुढच्या एखाद्या नवीन व्हिडिओ सोबत. जय जय रामकृष्ण हरी अशी ही एक कमेंट नक्की द्या. धन्यवाद.